मला आठवतंय आमच्या लहानपणी वर्षातून एकदा किंवा दोनदाच सर्दी व्हायची. पण सध्या अक्षरशः ह्या आजाराने थैमान घातले. विशेषतः मागच्या काही वर्षात म्हणजे साधारणतः कोरोना झाल्यापासूनच्या पुढच्या काही वर्षामध्ये सर्दीने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. 6-6 महिने लहान मुलांची किंवा मोठ्यांचीही सर्दी हटतच नाही. आणि म्हणूनच आपण आज सर्दीविषयी बघणार आहोत. नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील. वेदश्री आयुर्वेदच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. प्रतिकार क्षमता कमी असणे हे सर्दी होण्याचे मुख्य कारण आहे आणि म्हणूनच सर्दीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. धुळीच्या संपर्कामध्ये सगळेजणच येत असतात, परंतु त्या सगळ्यांनाच सर्दी होत नसते. तर ज्या व्यक्तींची श्वसन संस्थेची प्रतिकार क्षमता कमी आहे त्या व्यक्तींना लगेच सर्दी होते. लहान मुलांच्या बाबतीतही असेच असते. लहान मुले जेव्हा शाळेत जायला लागतात त्यावेळेला वर्गातल्या एकाला जरी सर्दी झाली तर त्यापैकी ज्या मुलांची प्रतिकार क्षमता कमी आहे त्या मुलांना लगेच सर्दी होते. आयुर्वेदानुसार सर्दीमध्ये शरीरामधील वात आणि कफ वाढतो असे सांगितले आहे. सर्दी ही 2 प्रकारची असते. पहिल्या प्रकारच्या सर्दीमध्ये नाक वाहते, म्हणजेच नाकामधून वारंवार पाणी किंवा स्त्राव येत असतात. आणि दुसऱ्या प्रकारच्या सर्दीमध्ये नाक चोंदते आणि त्या पुढची स्टेप म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो. शिंका येणे हे लक्षण दोन्ही प्रकारच्या सर्दीमध्ये असते, परंतु नाक वाहणाऱ्या सर्दीमध्ये शिंका येण्याचे प्रमाण जास्ती आहे. आता बऱ्याच वेळेला ही सर्दी ॲलर्जिक टाईपची असते. ॲलर्जिक टाईपच्या सर्दीमध्ये नाक वाहण्यासोबत शिंका येणे, त्यासोबतच डोळे खाजणे, कान खाजणे ही लक्षणेही दिसतात. तर अशा ह्या सर्दीवर आपण उपाय काय करायचा ते बघूया. आयुर्वेद पहिल्यांदा आजार होऊच नये म्हणून काय करायचं हे सर्वप्रथम सांगते आणि म्हणूनच आपण सर्दी होऊ नये ह्यासाठी काय करायचे हे बघूया. तर सर्वप्रथम आपण काय काय करू नये किंवा काय टाळावे हे बघणार आहोत. तर ह्यामध्ये अतिथंड पदार्थ जसं आईस्क्रीम आहे किंवा फ्रीजमध्ये ठेवलेले खूप दिवसाचे दही आहे, श्रीखंड, केळी, सीताफळ, पेरू, सफरचंद ही फळे आहेत, ही सर्दी होणाऱ्या व्यक्तींनी खाऊ नयेत. त्यासोबतच फ्रीजमध्ये ठेवलेले थंड पाणी, कोल्ड ड्रिंक, अति प्रमाणामध्ये गोड जसं चॉकलेट, म्हशीचे दूध किंवा दही, तळलेले पदार्थ, फ्रीजमध्ये ठेवून वापरलेले पदार्थ, अति गोड किंवा खव्याचे पदार्थ, चीज, खूप आंबट पदार्थ हे पदार्थ सर्दी वारंवार होणाऱ्या व्यक्तींनी टाळावेत. त्यासोबतच सध्या एक फॅड निघाले की कोणत्याही ऋतूमध्ये लोक आईस्क्रीम खातात आणि ते छान लागतं असं म्हणतात. हे समर्थन करणं एकदम चुकीचं आहे, कारण ऋतुचर्या ही अतिशय महत्वाची आहे आणि म्हणूनच उन्हाळ्यामध्ये कधीतरी आईस्क्रीम खाणं ठीक आहे, पण जर हिवाळा, पावसाळा ह्या ऋतूमध्येही जर आईस्क्रीम खाल्लं गेलं तर त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर दिसणारच. दिवसा झोपणे, सतत फॅन खाली किंवा एसी मध्ये खूप जास्त वेळासाठी बसणे आणि खूप धुळीशी संपर्क असणे ही अनेक कारणे सर्दीची आहेत. सर्दीवरचे उपाय खरं तर एकदम सोपे आहेत, परंतु त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी हवी. नाक गळणे आणि नाक चोंदणे ह्या दोन्ही प्रकारच्या सर्दीची ट्रीटमेंट पूर्णतः वेगवेगळी असते, परंतु बिचारे लोक मेडिकलवरून एक सिट्रिझिन आणतात आणि ही दोन्ही प्रकारच्या सर्दीमध्ये घेतात. त्यामुळे काय होतं, पहिल्यांदा तर नाक गळायचं थांबतं, मग ते पुढे चोंदतं, त्याही पुढे जर ते गेलं तर छातीमध्ये कफ भरतो आणि आजार अजून बळावतो. तुमच्यासोबत पण असंच झालंय का की जेव्हा जेव्हा तुम्हाला सर्दी झाली आहे त्यावेळेला जर तुम्ही सिट्रिझिन सारखी कोणतीही गोळी घेतली तर त्यामुळे पुढे तुम्हाला परत छातीमध्ये कफ होतो आणि खोकला वाढतो आणि ताप येतो? ह्याचं कारण काय आहे बरं? कारण जेव्हा कोणताही तुम्हाला आजार होतो त्यावेळेला तो आजार शरीरामध्ये काहीतरी दोष बिघडलेले आहेत म्हणून होत असतो. अशा वेळेला ते दुष्ट दोष बाहेर टाकण्यासाठी तो आजार होत असतो
तुमचं नाक गळतंय म्हणजे त्यावेळेला ते दुष्ट दोष तुमचं शरीर तुमच्या नाकाद्वारे बाहेर टाकते. मग नाक गळणं थांबवण्यासाठी ज्या वेळेला आपण एखादं औषध घेतो त्यावेळेला ते दुष्ट दोष तुमच्या शरीरामध्येच राहतात आणि ते दुष्ट दोष तुमच्या शरीरामध्ये वेगळा आजार निर्माण करतात किंवा आहे तोच आजार वाढवतात. आणि म्हणूनच ह्याच्यासाठी मूळ जे दोष बिघडलेले आहेत त्या दोषांची चिकित्सा करणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणूनच सर्दीची ट्रीटमेंट करताना नाक गळणारं थांबवणं ही त्याची प्रायमरी ट्रीटमेंट नाहीये, तर जो बिघाड झालेला आहे, जे दोष बिघडलेले आहेत त्या दोषांचं पाचन करणं ही त्याची मुख्य चिकित्सा आहे. मग सर्दीसाठी काय करायचं? तर सर्दीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे अग्नी चांगला करायचा. अग्नी म्हणजे तुमची भूक. तुम्हालाही लक्षात येत असेल की ज्या वेळेला तुम्हाला सर्दी झालेली असते त्यावेळेला तुमच्या तोंडाला चव नसते आणि काही खावेसे वाटत नाही, कारण त्यावेळेला शरीर तुमच्या शरीरातील दोषांचं पाचन करत असतं. आणि म्हणूनच ही शरीराची हाक ऐकून त्यावेळेला लंघन करावे. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत काही खाऊ नये. आणि ज्या वेळेला तुम्हाला भूक लागेल त्यावेळेला अतिशय साधा, सात्विक, पचायला हलका आणि गरम गरम आहार घ्यावा. मग त्याच्यामध्ये भाताची पेज घ्यावी किंवा पातळ मुगाच्या डाळीची खिचडी घ्यावी, मुगाचे कढण घ्यावे, वेगवेगळ्या प्रकारची सूप घ्यावी. पण सध्या सुपांमध्ये साई किंवा दूध घालतात, तर हे न घालता फक्त भाज्यांचे सूप त्याच्यामध्ये थोडासा खडा मसाला टाकून घेतले तर त्याच्याने सर्दी बरी व्हायला मदत होते. त्यासोबतच नॉनव्हेजचं क्लिअर सूपही ह्याच्यामध्ये फायदेशीर ठरू शकतं. कुळथाचं कढण घ्यावं. नाक वाहत असेल तर फुटाणे खावे. आहारामध्ये आलं, लसूण, मिऱ्याचा वापर करावा. गरम पाणी प्यावे. आल्याचा रस मधामध्ये मिसळून घ्यावा. हळद आणि पिंपळीने सिद्ध केलेले गाईचे दूध घ्यावे. पोट साफ होत आहे की नाही याकडे लक्ष द्यावे. तुळस, ज्येष्ठमध, गुळवेल, ओवा, मिरे ह्याचा काढा घ्यावा. च्यवनप्राश इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी घ्यावा. आणि ह्यासोबत सगळ्यात महत्वाचे म्हणजे नस्य करावे. नस्य म्हणजे नाकामध्ये औषधी तेल किंवा तूप टाकणे. हे आयुर्वेदामधील एक पंचकर्म सांगितलेले आहे. पण हे पंचकर्म इतके सोपे आहे की ते तुम्ही घरच्या घरीही करू शकता. तर ज्या व्यक्तींचे नाक गळत असेल त्या व्यक्तींनी पहिल्यांदा औषधांमधून, आहारांमधून पहिल्यांदा नाक गळणे बरे करावे आणि त्यानंतर नस्य करावे. सर्दीमध्ये नजल म्युकोजा म्हणजे नाकाची आतमधील त्वचा ही हायपर सेन्सिटिव्ह झालेली असते आणि म्हणूनच हे औषधी तेल किंवा तूप ह्या नाकाच्या आतमधील त्वचेला सुदिंग करण्याचे काम करते. नाकामधूनच ॲलर्जनची एंट्री होत असते. म्हणजे जसे धूळ आहे, धूर आहे, परागकण आहेत किंवा असा कोणताही घटक की ज्यामुळे सर्दी होत असते. तर ह्या प्रत्येक ॲलर्जनची एंट्री ही तुमच्या नाकामधून होत असते. अशा वेळेला जर आपण आपल्या नाकाला आतमधून औषधी तेल किंवा तूप असा कोणताही फॅटचा लेअर लावला तर हे ॲलर्जन्स ह्या बाहेरच्या फॅटच्या लेअरमध्ये अडकून बसतात आणि त्यामुळे त्यांना श्वसन संस्थेमध्ये जाता येत नाही आणि सर्दी किंवा खोकला होण्याचे 50% चान्सेस तिथेच कमी होतात. म्हणूनच ज्यांना वारंवार सर्दी होते त्या व्यक्तींनी घराच्या बाहेर जाताना, धुळीच्या संपर्कात येताना, सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपताना वैद्याच्या सल्ल्याने कोणतेही औषधी तेल किंवा तूप टाकले तर त्याचा नक्कीच त्यांना फायदा होतो. जर तुम्ही हे असे औषधी तेल किंवा तूप जर घेऊ शकला नाहीत तर अशा वेळेला तुमच्या घरात असलेले गाईचे साजूक तूप किंवा अगदी खोबरेल तेल सुद्धा चालते. पण ह्यामुळे तुमची सर्दी नक्कीच आटोक्यात येते. विशेषतः लहान मुलांना शाळेत जाताना हा प्रयोग नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. त्यानंतर अमृतधारा म्हणून एक औषध मिळते जे ओवा अर्क, पुदिना अर्क आणि भीमसेनी कापूर अर्कापासून तयार केलेले असते. हे औषध पाण्यामध्ये घालून त्याची जर वाफ घेतली त्यामुळे ही सर्दी कमी व्हायला मदत होते. त्यासोबतच हे तुमच्या शरीरावरच्या कपड्यांवर जर लावले आणि किंवा रुमालावर घेऊन जर त्याचा वास घेतला तरीही सर्दी कमी व्हायला मदत होते. विशेषतः ज्यांचे नाक चोंदते त्या व्यक्तींनी जर अमृतधारेची वाफ घेतली आणि नस्य केले तर त्यांचे नाक मोकळे व्हायला मदत होते. पण हे सर्व करूनही जर तुमची सर्दी बरी होत नसेल तर तुमच्या जवळच्या वैद्याचा सल्ला नक्की घ्या. सीतोप्लादी चूर्ण एवढे एकच औषध आयुर्वेदामध्ये नाही, अशी शेकडो प्रभावी औषधे आयुर्वेदामध्ये आहेत की ज्यामुळे सर्दी बरी होते. आणि हो, सर्दीला क्षुल्लक आजार समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हा आजार जेवढा पुढे जाईल तेवढा तो किचकट आणि बरा व्हायला अवघड आहे.
तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.